या संमेलनाचं विधिवत उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. त्यांचं आगमन होत आहे. आजच्या या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आजचा हा क्षण जो आपण अनुभवतो आहोत, न्यायमूर्ती श्रीयुत नरेंद्र चपळगावकर संमेलनाध्यक्ष आहेत, पूर्वाध्यक्ष श्रीयुत भारत सासणे, दत्ताजी मेघे माजी खासदार स्वागताध्यक्ष आहेत, पद्मश्री डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी मंचावर उपस्थित आहेत, माननीय डॉक्टर कुमार विश्वास मंचावर उपस्थित आहेत, डॉक्टर पी डी पाटील मंचावर उपस्थित आहेत आणि सर्व सन्माननीय अतिथी अध्यक्ष उषाताई तांबे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष, या संमेलनाचे संरक्षक सागर मेघे, कार्याध्यक्ष प्रदीप दाते, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपाध्यक्ष रमेश वंस्कर, सल्लागार श्रीयुत गिरीश गांधी, प्रमुख कार्यवाह श्रीयुत विलास मानेकर, डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे, महेश मोकलकर, डॉक्टर अभ्युदय मेघे, श्रीयुत प्रकाश पागे, डॉक्टर रवींद्र शोभणे, श्रीयुत नरेंद्र पाठक, या सगळ्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि या संमेलनाला आता सुरुवात होते. सगळ्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साहित्याची जी व्याख्या केली ती अशी की खरं साहित्य ते जे मनुष्यातल्या पशुत्वाला बाजूला सारून देवत्व जागवतं. साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचं खास वैशिष्ट्य आहे. साहित्य संस्कृती घडवतं आणि संस्कृती माणसाला घडवते. साहित्यातून सांस्कृतिक मजबूती आणि सांस्कृतिक एकात्मतेतून राष्ट्रीय स्थिरता असा हा प्रवास आहे. राष्ट्र स्थिर करायचं असेल, आपली संस्कृती टिकवायची असेल तर उत्तम असं साहित्य निर्माण व्हायला हवं आणि मुख्य म्हणजे ते जोपासायला हवं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेच्या आनंदाचा उत्सव आहे. 1878 11 मे पुण्याच्या हिराबागेत पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी त्याचं अध्यक्षपद भूषवलं. तेव्हापासून वाहत असलेली ही साहित्य गंगा आज 96व्या संमेलनाच्या रूपानं वर्धेमध्ये अवतरित झाली आहे आणि योगायोगानं याही वर्षी एक न्यायमूर्तीच या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. हे या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे. वरदा म्हणजे वर्धा नदी, सगळ्या दिगंतामध्ये प्रसिद्ध असलेली ही नगरी पौराणिक, साहित्यिक, सामाजिक अशा विचारधारेनी पूर्णपणे असलेली ही नगरी आता सज्ज आहे. अनेक विद्वान, संस्कृती, साहित्यिक, कलापुरुषांचा या वर्धेला स्पर्श झाला. संत साहित्य, काव्यक्षेत्र, भाषांतर, समीक्षा, कथा, कविता, पटकथा, संवाद लेखन, दलित साहित्य, भाषा संशोधन, पत्रकारिता, चित्रपट, नाटक, संगीत क्षेत्र या सगळ्याच क्षेत्रात वर्धेचा स्वतंत्र असा ठसा आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या या भव्य पटांगणात उभं असलेलं हे अभूतपूर्व साहित्य संमेलन राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत इथे आता वसली आहे. 3 दिवस हा सोहळा रंगणार आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांनी रंगणार आहे. ज्यांच्या शुभ हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत एकनाथजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गेली 95 वर्ष आपल्या साहित्य शारदेची उपासना करत अनेकांनी आपलं अमूल्य असं योगदान दिलं. महाराष्ट्राच्या साहित्य सांस्कृतिक जडणघडणीत खोलवर विचार करत महाराष्ट्राचं वैचारिक आणि सांस्कृतिक पोषण केलं. या 95 वर्षात साहित्य सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या अनेक दिवंगत साहित्यिकांना, समाज माध्यमात काम करणाऱ्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं हे आपलं कर्तव्य आहे. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त यंदा या आयोजनाचा मान विदर्भ साहित्य संघाला मिळाला. परंतु विदर्भ साहित्य संघाची धुरा समर्थपणे सांभाळत आपली सेवा देत आदर्श निर्माण करणारे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, कुशल संघटक, व्यवस्थापक, साहित्य संघाचे अध्यक्ष, साहित्य नाटकाचे जाणकार, आमचे आधारस्तंभ, गेली 50 वर्ष साहित्य संघाशी संलग्नित असलेले माननीय मनोहर म्हैसाळकर मात्र आज आपल्यात नाहीत. ते हे संमेलन बघू शकले नाहीत. त्यांनी रचलेल्या या भव्य पायावर हे संमेलन दिमाखात उभं राहील यात शंकाच नाही. याशिवाय माननीय बाबासाहेब पुरंदरे, श्रीयुत अनिल अवचट, श्रीयुत नंदा उर्फ अनंत यशवंत खरे, डॉक्टर वसुंधरा बनहट्टी,
डॉक्टर रामचंद्र देखणे, श्रीयुत मनोहर म्हैसाळकर, श्रीयुत विलास खोले, दीपा गोवारीकर, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर विश्वास मेहेंदळे यासारख्या असंख्य ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. मी मंचावर उपस्थित मान्यवरांना आणि समोर उपस्थित असलेल्या सगळ्या साहित्यप्रेमींना विनंती करते, त्यांनी काही क्षण उभं राहून या सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. साहित्याच्या निर्मितीमागे उत्कट भावना असते आणि ज्या प्रेरणेतून उत्कटतेतून ही निर्मिती होते तो आविष्कार सगळ्यांना आनंद देणारा असतो. आज असा भव्य उत्सव इथे घडतोय. या मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांसह आपल्या सगळ्यांचं स्वागत आता आम्ही करणार आहोत. विदर्भ साहित्य संघातर्फे संमेलन गीताच्या माध्यमातून हे स्वागत आम्ही आपल्यासमोर करणार आहोत. हे संमेलन गीत आता आपल्यासमोर सादर होईल. सूरमय झाली हो, संत महंतांची ही नगरी शब्द सूरमय झाली. यासारख्या संगे गीताईच्या अवतरल्या होई हो, सूरमय झाली. यांसारख्या संगे गीताईच्या अवतरल्या होई. बापू विनोबा यांची भूमी पावनही होई. दूर कपाशी संत्रा पिकवी ही वरधामाई. भूमी साहित्यास्तव बहरुनी आली. यासारख्या संगे गीताईच्या अवतरल्या होई हो, इतिहासाची पाने काही इथेच होती लिहिली. धम्मचक्र फिरताना ती सागर माघारी. महानुभावी अमोघ दौलत या मातीतून आली. यासारख्या संगे गीताईच्या अवतरल्या होई हो, इथे अवतरे निसर्ग मोहक फुलून येई शेती. गुलाल मुक्का भाळील्यावा अशी आमची माती. सोने पिकवित या भूमीची कीर्ती दुमदुमली. यांसारख्या संगे गीताईच्या अवतरल्या होई हो, तुकडोजी अन डेबूजीच्या भजनाची
अप्रतिम असं हे संमेलन गीत खास आजच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलं. सगळ्यांचे मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाला विशेषत्वानं भारत सरकारचे केंद्रीय मंत्री माननीय खासदार श्री नितीनजी गडकरी उपस्थित राहणार होते. काही आकस्मिक घटनेमुळे त्यांना आज या कार्यक्रमात येता आलं नाही, पण त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत. प्राचीन कालखंडातील कालिदास, भवभूती, राजशेखर ही आपल्या विदर्भाची परंपरा राहिली आहे. राजशेखरांच्या बालरामायणातील श्लोकांच्या शेवटच्या चरणात विदर्भ विषय हा सारस्वती जन्मभू अशी एक ओळ आहे. श्रीरामांचं पुष्पक विमान जेव्हा विदर्भावरून जात होतं तेव्हा त्यांनी सीतेला, हे सुंदरी सीते, स्वर्गासारखा सुखकर, वेदांचं 7वं अंग, उसाच्या रसापेक्षाही मधुर आणि शब्दरूपी नेत्र असलेलं जे मधुर, प्रासादिक, सुरस, मनोहर काव्यामृत ज्या देशात आहे आणि जो देश विद्येचं माहेरघर आहे असा विदर्भ देश पुढे आहे असं सांगितलं. याच विदर्भात वर्धा जिल्ह्यात दैदिप्यमान असं हे 96व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलं आहे. संस्कृतीचं सुंदर वर्णन करणारी कविवर्य सुरेश भटांच्या 4 ओळी आहेत. सुरेश भट म्हणतात, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला, असा खडा सवाल आपल्या समोर टाकणाऱ्या सुरेश भटांची मायबोली ही कविता आपण यानंतर ऐकणार आहोत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या उरात स्पंदते मराठी, आमच्या नसात नाचते मराठी, आमच्या रगात रंगते मराठी, आमुच्या उरात स्पंदते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी समोर यावं. झाडाला पाणी टाकून आणि दीप प्रज्वलन करून शब्दांचा, विचारांचा प्रकाश आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पसरावा. दीप शिखे ग दीप शिखे, उजळविसी तिमिरात घरे, लख एवढा प्रकाश बाई, कुठून आणसी सांग खरे. असं दीपशिखेला प्रश्न विचारला तेव्हा ती सांगते,
शुचिष्मंत सच्चरित असाजो भगवत प्रेमोन्मत्त कुणी मुखप्रभाही पिऊनी त्यांची तमा हरवते रोज रणी असं म्हणणारी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पिऊनच मी प्रज्वलित होते असं सांगणारी ही ज्योत आणि असं हे दीप प्रज्वलन. आमंत्रित करते कार्याध्यक्ष श्री प्रदीप दाते यांना. आजचा दिवस हा वर्धा शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविण्याचाच नव्हे तर एका कर्तव्यपूर्तीचे समाधान देणारा दिवस आहे. महात्मा गांधीजी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शानेच नव्हे तर त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्धा नगरीत आयोजित होणारे हे दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. टाळ्या केसरकर साहेबांसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. मी सागर मेघे यांना विनंती करते आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी विद्यमान अध्यक्ष श्री भारत सासणे यांचा सन्मान करावा. आपले नियोजित अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीयुत नरेंद्र चपळगावकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत. आजवर साहित्य संमेलनाला लेखक कवी अध्यक्ष म्हणून लाभले, पण यावेळी माननीय नरेंद्र चपळगावकर यांच्या रूपानं एक विचारवंत लेखक तसंच तर्कनिष्ठ आणि तत्वनिष्ठ भूमिका असलेला साहित्यिक संमेलनाध्यक्ष म्हणून लाभला. त्यांचे मनापासून अभिनंदन. सूतमाला, शाल आणि आजच्या कार्यक्रमाची आठवण भेट म्हणून हा चरखा डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांना. भाषा मनुष्य की सबसे कीमती, सबसे महान और सबसे आवश्यक आविष्कार है. अगर भाषा न होती तो दुनिया का कोई आविष्कार संभव नहीं था. हमारे पुराने आचार्यों ने, एक आचार्य हुए हैं 7वीं शताब्दी में दंडी, उन्होंने कहा है कि वाचा में प्रसादेन लोक यात्रा प्रवर्तते. वाक के प्रसाद से लोक यात्रा संभव होती है. अगर शब्द नहीं होते तो हमारी दुनिया एक अंधेरी दुनिया होती. और यही 6ठी शताब्दी के आचार्य भर्तृहरि ने कहा है कि शब्दानुगम के बिना कोई प्रत्यय नहीं होता. कोई ऐसी चीज दुनिया में नहीं मिलेगी जिसका नाम न हो. इसीलिए संसार को नाम रूपात्मक कहा गया है. संसार में रूप भी है, नाम भी है. रूप तो प्रभु ने दिया है, प्रकृति ने दी है, मगर नाम मनुष्य ने दिया है. इस नाम रूपात्मक जगत में भाषा ही सबसे महान आविष्कार है. और सबसे ज्यादा उपेक्षा हम भाषा की ही करते हैं. मराठी मौसी के बेटे बेटियों को हिंदी मां की ओर से प्रणाम करता हूं. मुझे आगमन के समय 10 मिनट दिए गए थे, अब वो 5 कर दिए गए हैं. मैं इसके लिए आभार व्यक्त करता हूं आप सबका. और इस 5 मिनट में तो केवल 2 ही बात हो सकती है कि मैं आपको धन्यवाद दूं कि आपने मुझे आमंत्रित किया, और मैं शुभकामना दूं कि ये मराठी उत्सव सफल हो. 2 बातें मुझे विशेष रूप से कहनी है. एक बात तो इस पर मैं अभिभूत हूं कि मैं जिस भाषा से आता हूं, जिस भाषा के कारण मुझे थोड़ी सी व्याप्ति, स्वीकृति और स्नेह मिला है, मैंने उस भाषा में भी इतना बड़ा सम्मेलन नहीं देखा हिंदी में जितना आज आपने मराठी में कर दिया. मैं उन नियामकों का आभार व्यक्त करता हूं जिन्होंने इसकी संकल्पना की है. और आपके यशस्वी मुख्यमंत्री और मेरे मित्र, मेरे प्रशंसक श्री सिंधे साहब मंच पर विराजमान हैं. उनकी उपस्थिति में यह बात मैं आयोजकों से भी कहना चाहता हूं कि साहित्य को जो पीछे बैठे हैं उनको आगे बिठाकर प्रारंभ करिए साहित्य सम्मेलन. और संभव थे मराठी भाषा ने जिस तरह का विमर्श लोकमान्य तिलक के माध्यम से दिया, जब मैंने पहली बार उनका गीता दर्शन पढ़ा तो मुझे पता लगा कि कर्मयोग पर इतने ज्यादा पन्ने रंगने के पीछे बाबा तिलक का क्या संदेश था उस समय जब भारत पराधीन था. एक पंक्ति पढ़ रहा हूं और ऐसी बात कहने के लिए विख्यात व कुख्यात हूं इसलिए पढ़ रहा हूं.
जब जब साहित्य राजनीति के पीछे खड़ा हो जाएगा तब तक या तो साहित्य नष्ट हो जाएगा या राजनीति नष्ट हो जाएगी। साहित्य का काम है कि वो राजनीति को दशा दिखाए, दिशा दिखाए। मेरे आदरणीय, मेरे वरिष्ठ पद्मश्री डॉक्टर तिवारी ने यहां पर एक बात कही, मुझे स्मरण आ रहा है, जब आजादी आई तो लाल किले पर एक कवि सम्मेलन के आयोजन की परंपरा पंडित नेहरू ने प्रारंभ की। 1952 का कार्यक्रम था और पंडित नेहरू मंच पर इधर से चढ़े तो उनके पीछे पीछे राष्ट्रकवि दिनकर जी चढ़ रहे थे। बालकवि बैरागी जी ने यह संस्मरण अपनी आंखों से देखा और हम सबको सुनाया। तो चलते हुए अचानक पंडित जी के पांव लड़खड़ा गए, तो पीछे से दिनकर जी ने उनको संभाल लिया। मंच पर जब दोनों अगल बगल बैठे तो दिनकर जी की तरफ मुख करके पंडित जी ने कहा कि दिनकर जी बहुत आभार, आज मैं लड़खड़ा रहा था, आपने मुझे संभाल लिया। दिनकर जी ने कहा इसमें आभार की आवश्यकता नहीं है, ये मेरे पूर्वजों ने सिखाया कि राजनीति जब जब लड़खड़ाए साहित्य उसे आगे बढ़कर संभाले, उसे दिशा निर्देश दे। और ऐसे समय में जब संचार माध्यमों की प्रतिबद्धताएं भी ज्ञापित हैं कि वो किस राजनीतिक दल की तरफ है, किधर नहीं है। मुझसे दिल्ली में कल लोग पूछ रहे थे बजट कैसा आया है। मैंने कहा अगर बजट की बड़ाइयां सुननी हो तो फला वाला चैनल देख लो, और बुराइयां सुननी हो तो ये वाला चैनल देख लो। हालांकि ये बात अलग है, जो बुराइयां दिखाता था वो चैनल ही खरीद लिया उन्होंने, कि चैनल ही खरीद लेते हैं, इसमें क्या करना है। साहित्यकार का काम है कि उसे जनता ने जो बल दिया है उसकी वाणी को, जो भाषा दी है, जो आत्मस्वीकृति दी है, उसकी तेजस्विता के सहारे, उसकी दीप्ति के सहारे वो लोकमंगल के कार्य कर रहे शासन की सराहना करे, उसकी प्रशंसा करे, उसका वर्धापन करे, और जहां जहां वो नीति से डगमगाए उसे समाज की ओर से चेतावनी दे, उसे मार्ग सूचित करे। मैं आशा करता हूं कि जो युवा साहित्यकार इस सम्मेलन में आए होंगे वे इस बीज वाक्य को और इस बिंदु को लेकर आगे विचार करेंगे, क्योंकि आप उस जगह पैदा हुए हैं कि भारत का लोकतंत्र जब जब दिल्ली के अहंकार से घिरा है तब तब आपने शिवाजी महाराज बनकर इस देश को दर्शन दिया है, इस देश को दिशा दी है। मैं इसी भाषा की अपेक्षा करता हुआ, आशा करता हुआ पुनः एक बार आयोजकों को धन्यवाद देता हूं, और आज आदरणीय नितिन भाई की अनुपस्थिति में उन्हें आभार व्यक्त करता हूं कि उनके आदेश के कारण मैं आज यहाँ उपस्थित हुआ। बहुत कम समय है, कभी जब विषय विस्तार के लिए अपेक्षित समय और वातावरण होगा मैं अपनी बात निवेदन करने का प्रयास करूंगा। आप सबको बहुत बहुत प्रणाम के साथ आभार। दीपक केसरकर जी यांना दिलेले आहेत, आणि म्हणून साहित्य संमेलनाचं कौतुक करत असताना आणि महाराष्ट्राच्या ह्या संपूर्ण या ठिकाणी जमलेल्या साहित्यिकाच्या पंढरीमध्ये याची मुद्दाम आठवण करून द्याविषयी वाटते की आपल्याला पुस्तकांचं आणि वाचनाचं जे महत्त्व आहे ते सुद्धा पुढच्या काळामध्ये जपायला लागेल। आणि सर्व आपल्याला साहित्यिकांना एकच सांगू इच्छितो की एक परंपरा महाराष्ट्राला आगळीवेगळी अशी राहिलेली आहे की मराठी विश्वकोशाची निर्मितीसुद्धा याच महाराष्ट्राने केलेली आहे। आणि म्हणून ज्याला आपण म्हणतो की मराठीमध्ये शिक्षण झालं पाहिजे त्याला आपण केवळ एक वर्षामध्ये मराठीमध्ये इंजिनिअरिंगचं पुस्तक तयार करू शकलो, याचं कारण हे मराठी विश्वकोश हे सुद्धा आहे। हे सुद्धा मी या ठिकाणी अभिमानपूर्वक नमूद करू इच्छितो। कुमार विश्वास जी, यहाँ सभी साहित्यिक उपस्थित हैं, देश भर से सब यहाँ मौजूद है, और आज पूर्ण हे आजचं राज्य जे आहे हे साहित्यिकांचं राज्य आहे, आणि म्हणून आम्ही इकडे पाहुणे म्हणून आलेलो आहोत। आणि आपल्या या साहित्य नगरीमध्ये, साहित्य संमेलनामध्ये कुठेही सरकारचा हस्तक्षेप आम्ही करणार नाही, केला नाही। आणि मगाशी केसरकर साहेबांनी त्या बाबतीमध्ये उल्लेख केलेला आहे। खरं म्हणजे साहित्य हे सर्वश्रेष्ठ आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, साहित्यिकांची भूमी आहे। अनेक साहित्यिक या महाराष्ट्राने दिले, आणि म्हणून आज या ठिकाणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती चपळगावकर साहेबांना संमेलनाचं अध्यक्षपद दिलं आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहे आणि या महाराष्ट्राचं भूषण आहे। हे संमेलन अखिल भारतीय आहे, देशभरातील मराठीजन येथे उपस्थित आहेत। राज्यातील कानाकोपऱ्यातील लेखक, कवी, रसिक येथे हजर आहेत, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लेखक, कवी हे आपल्या लेखनातून
त्या त्या प्रदेशातील सांस्कृतिक सामाजिक व्यवस्थेचा आरसा दाखवत असतात. तिथल्या मातीचा गंध त्यांच्या लेखनातून येत असतो. आणि म्हणून वि स खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे असे कसदार ज्ञानपीठ विजेते आपल्या मराठी साहित्याला लाभलेले आहेत. हे देखील आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे की आपण भाग्यवान आहोत. हा वारसा पुढे जोमाने चालत राहील, यात कुणाला शंका बाळगण्याची आवश्यकता नाही.